हॅलो चेक चला इथून टीम दामोळी संघ आपण लगेच बिल्डिंग सजून घ्या. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ आयोजकांचा संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम निश्चित आपण पाहता सूरज 11 दामोळी संघ. हे दोन संघ मागील मॅचचा हिरो पप्प्या ठरला होता. सामन्याचा हिरो जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून खरं तर राहिला होता आणि तुला आपण पाहतो सामन्याचा सामनावीर ठरला होता पप्प्या भारती. आपण याची बाय जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर आमचे परम मित्र अमोल जिबीर यांच्या पवित्र शुभाताने इथून ट्रॉफी देण्यात येतील. आपण पाहतो इथून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यात येवा. जबरदस्त खेळ पप्प्याच्या माध्यमातून राहिले गेला. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. ओळ्या मॅचकडे मॅच भरपूर महत्वाच्या. एका बाजूला टीम निश्चित आपण पाहतो सूरज 11 दामोळे संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना टीम 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतो. दोन्ही संघ एक खास ताकदीचे इथून मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. निश्चित आपण पाहतो 5 षटकांचा सामना इथून दोन्ही संघाच्या संघटनाकडे लक्ष असून निश्चित आपण पाहतो मोठी स्पर्धा निश्चित आपण पाहतो. या विभागातील आपण जर विचार केला अव्वल दर्जाची स्पर्धा निश्चित आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक गोलंदाज मार्क वरती निश्चित आपण पाहतो आयनला आपण पाहतो पंचाचा ग्रे सिग्नल गेम इज ऑन. पहिला चेंडू नऊ लोक या स्टाईलला पटका सजवत होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना त्या संदर्भात आपण पाहतो डॉट बॉलची संख्या निश्चित आपण पाहतो चांगली इथून गोलंदाजी चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. गोलंदाज निश्चित आपण पाहतो आयनच्या माध्यमातून चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये राहिली जात्या. दोन फलंदाज निश्चित आपण पाहतो एका बाजूला रुपेश त्याच्या सोबतीला एकनाथ ही जोड चाकळी निश्चित आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार या पुन्हा चेंडू शरीरावरती आदळा. इथून निश्चित आपण पाहतो सेली मिडॉलला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एकच सिंगल आपण पाहतो. या लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल निश्चित आपण पाहतो. एका दाबीने आपण जर विचार केला तर संघाचा अकाउंट ओपन झाला. या एकेरी दाबीने मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो ते बॅटिंग करत असताना 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतो स्ट्राईक रोटेट झाल्या. फलंदाज एकनाथकडे संघाचा प्रमुख खेळाडू आपण पाहतो फुलरलेनचा बॉल होता आणि बॅटने खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत ना विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसवला जातो. डॉट बॉल क्या बात ते जबरदस्त गोलंदाजी इथून राहिली जाते. या षटकामध्ये निश्चित आपण पाहतो पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाज आम्ही ठरतच आहे. इथून मात्र गोलंदाज तयार आहे आयन. हाफ ट्रॅकर बॉल पाकुडले स्पॉटवरचा चेंडू इथून रिलीज केला. बॅट आणि बॉलचा संपर्क होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसवला जातो. डॉट बॉल सलगचे 2 चेंडू डॉट इथून खेळले जातं. फलंदाज निश्चित आपण पाहतो एकनाथला आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिली जाते. आपण पाहतो 4 चेंडूमध्ये एक धाव खर्च केल्या. या गोलंदाज आपण जर विचार केला गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो आडवा बॅटने खेळायचा होता. इथून निश्चित पंचाने लाईन चेक केली जातं. इट इज अ व्हाईट बॉल डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अतिरिक्त एकदा एका दाब्याच्या मध्ये संघाची धावसंख्या निश्चित आपण पाहतो 2 या अंकावरती 2 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो 5 षटकांचा सामना. इथून आपण पाहतो 5 षटकामध्ये 50+ धाबा बनवणं गरजेचं राहील. टीम निश्चित आपण पाहतो 11 स्टार बल्ल्याची वाडी संघाला क्या बात या लेग स्लिपला चांगल्या क्षेत्रसंघ इथून राहिले जात्या. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये राहिले जात्या. पॉवर प्लेच्या गोलंदाज आपण पाहायला गेलं तर आयनच्या माध्यमातून गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिले जाते. शेवटचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जात्या. व्हाईट बॉलचा इशारा 3 धाबा धावपलकीवरती इथून निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम बॅटिंग करत असताना 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतो सातत्याने संघ निश्चित आपण जर विचार केला तर याच मैदानावरती प्रॅक्टिस करत आपण पाहतो. आज चांगला खेळ करावा लागेल. मैदानाचा भरपूर अंदाज आहे. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. टीम बल्ल्याची वाडी या संघाला गोलंदाज इथून मात्र थोडासा रनमध्ये अर्थ निर्माण आला. गोलंदाजी मार्कवरती निश्चित आपण पाहतो आयनला चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहिली गेल्या. उग्यात 3 धाबा खर्च केल्या 5 बॉलमध्ये या गोलंदाजाला जबरदस्त खेळ इथून या गोलंदाजाचा राहिला जातो. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो आयन. खोला टाकलेला चेंडू फटक्या आबेमध्ये निश्चित आपण पाहतो क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्टला जेल कॅरी करायचा होता. इथून मात्र जेल जमिनीला दान. इथून या 2 धावा सहज डपून
दोन धाब्याच्या मधील संघाची धावा संख्या आपण पाहतो. एंड ऑफ द फर्स्ट षटक क्रमांक इथून पहिले संपलं जात्या आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम बल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला 5 अंकावरती. पिट्टीचे षटक आहे. इथून आपण पाहतो तर षटकरी आपण पाहायला गेलं तर अवघे 3 शतक आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती निश्चित आपण पाहतो सुनीलला प्राचारित करण्यात आल्या. इथून निश्चित आपण पाहतो दुसऱ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. ओ पटका चांगला पटका पासला गेला. एलिव्हेशन कमी. बॅक टू द बॉलर. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला टीम बल्याची वाडी संघाला 50 बाद. देखील बल्याची वाडी संघाच्या पाठी राखायच्या नजरा. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचं पतन. तू चल में आया अशी परिस्थिती टीम बल्याची वाडी संघाची 50 बाद. दोन चेंडूवरती 2 विकेटचं पतन. विकेट अटॅकच्या उंबरट्यावरती असलेला खेळाडू निश्चित आपण पाहतो गोलंदाज सुनील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल फलंदाज किरणला आपण पाहता. गोलंदाज तयार आहे निश्चित आपण पाहता. ओ पटका हवेमध्ये. विकेट अटॅकची नामी संधी फलंदाजाकडे मैदानाच्या आतमध्ये घडते का. बॅक टू द बॉलर. असा झेल कॅरी करायचा होता. इथून मात्र झेल जमिनीला दान. एका सिंगलच्या मधील संघाची धावा संख्या निश्चित आपण पाहतो 6 अंकावरती. किरणचा जर आपण विचार केला खरं तर सोशल मीडियावरती भरपूर फेमस आहे आपण पाहतो. जास्तीत जास्त आपण जर विचार केला एक्स्ट्रा कामवरती चांगला व्हिडिओ त्याच्या आपण पाहतो. ओ पटका पासला. एलिव्हेशन कमी. विकेट किपर चुक्या करणारा 1 मोर विकेट आणि विकेटचा पतन. धक्का क्रमांक तिसरा टीम बल्याची वाडी संघाला 50 बाद.
जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये राहिले. 4 बॉल हाताळले, 3 फलंदाजाला बाद केल्या आणि अवघ्या 1 धाव खर्च केल्या. गोलंदाज सुनीलने जबरदस्त गोलंदाजी राहिली जात्या. उडवायचा होता प्रयत्न आपण पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू वेसवला जातो. येतोय डॉट बॉल. जबरदस्त इथून गोलंदाजी राहिली जाते. शेवटचा बॉल या षटकातील निश्चित आपण पाहतो. गोलंदाजी मार्क वरती सुनीलला आपण पाहतो. शेवटचा बॉल या षटकातील गोलंदाज तयार आहे. ओ क्या बात आहे. वन्स मोर अगेन डॉट बॉल. एकदा गोलंदाजी आवडल्यास तर जोरदार टाळ्या या गोलंदाजीसाठी. जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेल्या. 6 चेंडू हाताळले, 3 फलंदाजाला बाद केल्या आणि अवघ्या 1 धाव खर्च केल्या. त्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली जाते. आपण पाहतो थोडासा संघ बाक फुटला. निश्चित आपण पाहतोय टीम बैलाची वाडी संघ. चला इथून स्पीड अप घ्यायची बा टीम दामोळी संघ. इथून वेळ खर्च करू नका. त्यापर्यंत सामना पेंडिंग केला. आपण पाहतो आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला 5 षटकांचे सामने खेळवले जातील. चांगली मोठी स्पर्धा आहे. तब्बल 50,000ची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन नियोजन आयोजकांच्या मार्फत राहिले जात्या. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक वर्गामध्ये ही वाहिनी निश्चित पोहोचवली जात्या. जे घर बसल्या प्रेक्षक वर्ग आनंद घेतात या स्पर्धेचं त्यांचं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण बघा चांगली क्लॅरिटी क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित आपण बघा. सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्ग वरती महेशला प्राचारित करण्यात आला. 5 षटकांचा सामना. 5 षटकामध्ये कमीत कमी 50+ तरी धावा बनवणं गरजेचं आहे. टीम आपण पाहायला गेलं 11 स्टार बैलाची वाडी या संघाला निश्चित आपण पाहतो. महेश आला इथून तिसऱ्या षटकावरती गोलंदाज तयार या. कोला टाकलेला चेंडू पाठवतो. बॉलर अडवण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये राहिली जाते. चांगली सुरुवात गोलंदाज महेशच्या माध्यमातून राहिली जाते. इथून मात्र किरणला शांत ठेवलं जातं मैदानाच्या आतमध्ये. किरण आणि त्याच्या सोबतीला निश्चित आपण पाहतो संदीप ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला. पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय षटकार. इथून निश्चित धावा आल्या गेलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावा संख्या टोटल आपण पाहतो 12 या अंकावरती. 12 धावा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जाता. गोलंदाज सज्ज इथून निश्चित आपण पाहतो महेश. ओ उडवला बॅटच्या स्लॉट मध्ये. इथून निश्चित आपण पाहतोय साधा सोपा जमिनीला दान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र या 2 धावा सहज पुन्हा 2 धाबा 2 धाब्याच्या मधील संघाची टोटल धाबा संख्या 14 या अंकावरती आपण पाहतोय. 14 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपण पाहायला गेलं तर टीम 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतोय. आपल्याकडे बॉल त्याला हुक केला. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेल मात्र जमिनीला चांगला प्रयत्न राहिले होते त्या फिल्डरच्या पासनामध्ये आपण पाहायला गेलं तर. इथून या 2 धाबा सहज पुन्हा 2 धाबा 2 धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल 16 या अंकावरती आपण पाहतो. इथून मात्र धाबा कशाही येऊ धाबा येणं गरजेचं आहे. टीम आपण जर विचार केला तर 11 स्टार बल्ल्याची वाडी संघाला 16 धाबा धावपलकेवरती निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहायला गेलं तर 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. गोंदास तयार आहे. ओ आप राखर बॉलला बॅटची टॉपेज लागली जाते. गली पॉइंटचा क्षेत्ररक्षक टिपला जातो. जेल संपुष्टात येतोय. गोंदास किरणचा खेळ धक्का क्रमांक 4 टीम आपण पाहतो बल्ल्याची वाडी संघाला.
छातमध्ये दाखल झाला फलंदाज चंद्रकांतला आपण पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. मिडल ऑर्डरच्या फलंदाजाला इथून मात्र अंडामारी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये सापडला टीम बल्याची वाडी संघ. इथून मात्र या दोन फलंदाजाला चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज महेशला आपण पाहतोय. शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतो. गोलंदाज सज्ज ओ पटका चांगला चेंडू अवे मध्ये मेडलला शत्रक्षक इथून आपण पाहतो. टिपला जातो जेल आणि संपलाय फलंदाज चंद्रकांतचा खेळ. गोलंदाजी तो राहिले षटक क्रमांक 3 संपला जाता. 3 षटकाच्या मध्ये बॅटिंग करत असं टीम आपण पाहिला तर 11 स्टार बल्याच्या वाडी संघ जाऊन पोहोचला. 16 या अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात 4थ्या षटकाला सुरुवात आहे. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो. पटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालाय. समालोचन कक्षाला सलामी देत असा टोकला जातो. माहिती षटकार अजयचं स्वागत केलं जातं. इथून निश्चित आपण पाहतो षटकारानं ओ उडवला. वन्स मोर अगेन निश्चित आपण पाहतोय. क्लास जबाब जरीतून टिपला जर आपण पाहतोय. ख्यात छापदे इथून निश्चित आपण पाहतोय. विकेटचं पतन धक्का क्रमांक निश्चित लागला जातो 6वा टीम बल्याची वाडी संघाला. सर इथून चेक देखील केलं तर कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही. यस फलंदाज बाद आहे बाईतून. जबरदस्त बिल्डिंग त्या शतकाच्या माध्यमातून राहिली गेला. आपण पाहतो आपल्या संघासाठी तब्बल 6 धाबा वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला जातो. विकेटचं पतन धक्का क्रमांक 6वा 5वा टीम आपण 6वा लागला जातो टीम बल्याची वाडी संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फलंदाज सुरेशला आपण पाहतो. सुरेश दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. संघाची धाबा संख्या 22 अंकावरती निश्चित आपण पाहतो. 4थं षटक या आणि 4थ्या षटकामध्ये आपण पाहतो अन्ना मारी करावं लागेल. टीम निश्चित आपण पाहतो बल्याची वाडी संघाला. नवीन फलंदाज दाखल झाला. इनेट नंबर 8 वरती फलंदाज सुरेश. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. चांगली पटकीबाजी करावी. अडचणी मध्ये सापडलाय. इथून निश्चित आपण पाहतो टीम 11 स्टार बल्याची वाडी संघ गोलंदाज तयार आहे. अपटाकर बॉल आता इथून निश्चित आपण पाहतो पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मध्ये संघाची धाबा संख्या 23 या अंकावरती. 23 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या हातमध्ये निश्चित आपण पाहतो टीम बॅटिंग करत असताना 11 स्टार बल्याची वाडी संघ. पटका चांगला इथून निश्चित आपण पाहतो शॉट मिडलला चेंडू रिलीज झाला. एकदा वेगाने सहज टपून एकाच धाब्यावरती इथून समाधान मानावं लागेल. एक धाबे एका धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 24 या अंकावरती. 24 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपण पाहतोय टीम भल्याची वाडी संघ. निश्चित आपण पाहतो मेन पंचाच्या भूमिकेमध्ये निश्चित आपण पाहतो रमेश सरांना आपण निश्चित पाहतो. आपण जर विचार केला तर दामणवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून सहकार्य लाभलं घेतलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो त्याचं स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो हो फटका चांगला लॉंग आपला चक्रचक निश्चित आपण पाहतो
चेंडू उचलीपैकीपर्यंत एकच सिंगल इथून राहिले जात्या. एका सिंगलच्या मधील संघाची संख्या 25 या अंकावर द्या. 25 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टीम बॅटिंग करत असताना 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ थोडासा बॅकफुटला संघ निश्चित आपल्याला पाहायला मिळतो. टीम बल्ल्याची वाडी संघ गोंदास तयार आहे. कोला टाकलेला चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल चालला एका टप्प्यानं सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. गोंदास तयार. इथून निश्चित आपण बघा शेवटच्या क्षणी आक्रमण केलं जातं. प्रकारचा देखना स्ट्रोक निश्चित आपण बघा थोडं चेंडूचं वळण घेतल्या. 100% पड देण्याचा प्रयत्न लाभला जातो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र या 2 धावा सहज टाकून एक शॉट आहे का इट्स ओके. आपण पाहतो षटक क्रमांक इथून शब्द संपला जाता आणि 4 षटकामध्ये टीम बॅटिंग करत होता. 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला. टीम आपण पाहतो 29 या अंकावर द्या. 30 या अंकावर द्या. लास्ट 6 विकेट. संघ आपण लगेच स्प्रेडिंग सेजून घ्या. शेवटचे षटक शिल्लकवरचं षटक गोलंदाजी मार्कवरती निश्चित आपण पाहतो महेशला प्राचारित करण्यात आला. आपण पाहतो या षटकावरती चांगली फटकेबाजी करावी लागेल. कमीत कमी 15+ तरी धाबा बनवणं गरजेचं राहील. टीम 11 स्टार बल्ल्याची वाडी या संघाला इथून मात्र पाहतोय शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवरती निश्चित आपण पाहतो महेशला प्राचारित करण्यात आला. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो इथून चांगला चेंडू रिलीज केला. आपण पाहतो बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसरला जातोय. डॉट बॉल. चांगली सुरुवात गोलंदाज महेशच्या माध्यमातून राहिली जाते. निश्चित आपण पाहतो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अद्याप राहिला गेला आणि चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलनं सुरुवात या गोलंदाजाने करत केली. गोलंदाज तयार आहे. हलक्या पेस केल्या. निश्चित आपण पाहतो कव्हर्स पॉईंटला चेंडू रिलीज झाला. एकदा बेगानं एकच धावपलकेवरती आपण पाहतो मिस फिल्डिंग. बॅकअप राहिलं जात नाही. इथून मात्र या 2 धाबा निश्चित आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का याज. इथून निश्चित आपण पाहतो पंचांचा इशारा OUT आउट. धक्का क्रमांक टीम 7वा टीम बल्ल्याची वाडी संघाला. नवीन फलंदाज अक्षय दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. पटका चांगला अपरकटचा देखना स्ट्रोक. जबरदस्त शत्रसंघ इथून आला जाईल शेवटच्या मोमेंट मध्ये. इथून या धाबा मिळतील 2 धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल आपण जर विचार केला 34 या अंकावरती. 34 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो टीम बॅटिंग करत असणार. टीम 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण काय बॉल शिल्लक 3 बाजूचा खेळ संपला.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. या षटकातील आपण पाहतो गोलंदाज तयार आहे. हो आट्राकर बॉल हो करण्याचा प्रयत्न. विकेट किपर इथून मात्र चुक्या करण्यात टिपला जातो जेल. संपलाय फलंदाज निश्चित आपण पाहतोय संदीपचा खेळ. धक्का क्रमांक 8 लागला जातोय. बॅटिंग करत असताना बल्ल्याची वाडी संघाला. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये राहिल्या त्या गोलंदाज महेशच्या माध्यमातून हो ट्रॅकर बॉल हो करण्याचा प्रयत्न. बाटाने बॉलचा संपर्क होत ना. विकेट किपरच्या हातामध्ये चिनी विसवला जातो. येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल टार्गेट चेंडू बॉल कित्येक धावेपर्यंत टार्गेट सेट केला जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये राहिले गेले गोलंदाज तयार आहे. हो क्या बात है. वन्स फॉर अगेन डॉट बॉल. एंड ऑफ द बॉल षटक क्रमांक इथून 5 संपला जात्या आणि 5 षटकामध्ये बॅटिंग करत असत टीम आपण पाहतो 11 स्टार बल्ल्याची वाडी संघ जाऊन पोहोचला. 34 या अंकावरती येणारे बॉल येतात 30 बनवायचे 35 धावा. टीम आपण पाहतो सूरज जिल्हे पण तांबळी संघाला. तर आपण पाहायला गेलं तर सेकंड राऊंडची पहिली लढत एका बाजू टीम यरमाळ संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल टीम पनसवाडी. चला दोन्ही संघाची संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. अजय आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय महेश ही जोड साखळी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कशा रीतीने खेळ केला जाईल हे देखील आपण जर विचार केला तर त्यामुळे संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील.
दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सर बबन पारधी सरांना आपण निश्चित पाहतो. सर नरेश चौधरी सरांना आपण पाहतो. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित आपण त्यांना पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. उत्तर अर्धाला देखील जुळवात या मैदानाच्या आतमध्ये गोंधळ तयार या दीपक. ओ मैदानाच्या आतमध्ये घडले काय. बॉल चला नो मॅच रिलीज मध्ये चेंडू रिलीज झाला आणि बॉल चालला सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. इथून टॉस केला झाला. एका बाजूला यरमाळ संघ आणि त्यांच्या विरोधात फाईट केलेली टीम आपण पाहतो. पनसवाडी गोंदास तयार. दीपकला आपण पाहतो. ओ स्विचचा प्रयत्न करायचा होता, लागला तर बरबाद, नाही तर आपण कोलाट टाकलेला चेंडू निश्चित आपण पाहतो. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. येतोय डॉट बॉल. जबरदस्त इथून ओलाची करावी लागेल. कमीत कमी डॉट बॉल फेकावे लागतील. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. टीम 11 स्टार पल्ल्याची वाडी या संघाला. टॉस जिंकला टीम यरमाळ संघाने. प्रथमतः बॅट फर्स्ट. मॅच झाली का लगेच मैदानाच्या आतमध्ये गोंधळ असतो. इथून निश्चित आपण पाहतो दीपकला पहिल्या षटकावरती प्राचारित केला. हो केला. वाकांड एरियामध्ये चेंडू रिलीज झाला. चांगला क्षेत्रक्षण शेवटच्या मुंबईमध्ये राहील का. हो राहिलं गेलाय. मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो चेंडू उचलीपैकी पर्यंत या दोन धाबा सहज पूर्ण. दोन धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल आपण पाहायला गेला तर 6 या अंकावरती 6 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम सूरज 11 धामोळे संघ हा निश्चित आपण पाहतो चांगला खेळ अद्याप राहिला जातो. 35 धाब्याचं टार्गेट आहे. टीम निश्चित आपण विचार केला तर सूरज 11 धामोळे या संघाला गोंधळ तयार आहे. उलटाच बॉल आघात करण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहतोय. एक धाव वेगाने पूर्ण. एकाच धावेवरती इथून समाधान मानावं लागतं. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धाव संख्या 7 अंकावरती 7 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना सूरज 11 धामोळे संघ हा संघ निश्चित आपण पाहतो. कुठला संघ कुठल्या संघावरती बारी पडेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं मैदानाच्या आतमध्ये राहिला गेला. हो इथून आपण पाहतो बॅटची टॉपेज लागली जात्या. विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला. टीम सूरज 11 धामोळे संघाला फलंदाज बाद. या स्थितीची गोलंदाजी करावी लागेल. टीम बल्याची पडी या संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल फेकावे लागतील. आपण जर विचार केला तर टीम बल्याची वाडी या संघाला आपण पाहतो चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते. दीपकच्या माध्यमातून संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथून राहिली जाते. या मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो गोलंदाज तयार. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये योगेश. गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो बॅटची टॉपेज. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचा पतन. धक्का क्रमांक दुसरा. टीम दामोळे संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक इथून पहिल्या संपला जात्या आणि पहिल्या षटकाच्या मधील बॅटिंग करत आहे टीम सूरज 11 धामोळे संघ जाऊन पोहोचला. 7 अंकावरती आपण पाहतो 7 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये राहिला जाते. टीम बॅटिंग करत असताना टीम सूरज 11 धामोळे संघ हा संघ निश्चित आपण पाहतो 35 धाब्याचा टार्गेट आहे. येथे मात्र चांगली गोलंदाजी धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम आपण पाहतोय 11 स्टार बल्ल्याची वाडी या संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून आपण पाहायला गेला टीम बल्ल्याची वाडी संघाला दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतोय. रुपेशला प्राचारित करण्यात आलाय. कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल
हे देखील बलाची बाडी संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा निश्चित आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवरती सज्ज फलंदाज निश्चित आपण पाहतो फलंदाज अजयला आपण पाहतो सलामीला आलेला खेळाडू अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला जात आहे. गोलंदाज सज्ज दुसऱ्या षटकाला देखील सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. उलटाच बॉल आघात केल्या क्षेत्ररक्षक आपण पाहतो शेवटच्या मोमेंट मध्ये क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण दीपकच्या माध्यमातून राहिला जातो. इथून मात्र या दोन धाबा सहज पूर्ण दोन धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या आपण पाहायला गेला तर 9 या अंकावरती 9 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम सूरज हिरेबंद दामोळे संघ चांगला खेळ अद्याप राहिला जातो. हा मॅच मध्ये निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार. इथून निश्चित आपण पाहतो रुपेश तयार या. इथून आपण पाहायला गेलं तर पंचाने लाईन चेक केली जाते. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम एका धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल डबल डिजिट मध्ये 10 या अंकावरती 10 धाबा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना टीम सूरज हिरेबंद दामोळे हा संघ निश्चित आपण पाहतो. गोलंदाज तयार या. उलटाच बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द बार. येतोय षटकार. क्या बाद आहे. इथून मात्र षटकाराच्या मध्ये संघाची धाबा संख्या 16 या अंकावरती 16 धाबा धावपलक्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असत टीम सूरज हिरेबंद दामोळे संघ उडवला लांगलला क्षेत्ररक्षक निश्चित आपण पाहतो. त्याला चकमा देत असताना बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. एस पंचांचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त एकदम संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहतो 21 या अंकावरती 21 धावा धावपलकीवरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. टीम बॅटिंग करत असताना सूरज हिरेबंद दामोळे संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून राहिला जातोय. टीम दामोळे संघाचा इथून आपण पाहतो थोडासा संघ बॅकफुटला निश्चित आपण पाहतो. टीम बल्ल्याची बाडी संघ गोलंदाज तयार आहे. क्लिक करायचं होता. इथून आपण जर विचार कर बॅट आणि बॉलचा संपर्क होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू पिसावला जातो. डॉट बॉल या आश्रितीची गोलंदाजी करावी लागेल. या आश्रितीचे चेंडू पिकावे लागतील. इथून आपण जर विचार केला तर टीम बल्ल्याची वाडी या संघाला निश्चित आपण पाहतो. गोलंदाज सज्ज. इथून निश्चित आपण पाहतो दीपकला आपण पाहतो. पटका पसला आडवा बॅट नाकाचा एकदा वेगाने सहज पूर्ण. इथून मात्र एकाच धाब्यावरती समाधान मानावे लागेल. एकच सिंगल आहे. एका सिंगलच्या मध्ये संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहायला घेतला 22 या अंकावरती
अद्याप आपण जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये बनवायच्या 13 धावा. टीम आपण पाहायला गेला तर सूरज जिलेबन दामोळे संघाला अद्याप एकतर्फे सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. चला इथून स्पीडअप घ्यायची बा टीम बल्याची वाडी संघ इथून वेळ खर्च करू नका. 18 चेंडू 13 धाब्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चित आपण पाहतो. अजय ऑन स्ट्राईक एंड वरती अजय ऑन स्ट्राईक एंड वरती निश्चित आपण पाहतो. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला जातो. या फलंदाजाच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतो सूरज जिलेबन दामोळे संघामध्ये खेळत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून नेहमी राहिला जातो आणि इथून देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो. ओ कोला टाकलेला चेंडू आपण पाहतो. विकेट किपरला चकमा देत असताना बॉल चालला ब्लॉक स्क्रीनला धडकत येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. गोलंदाज तयार इथून निश्चित आपण पाहतो. दीपकला प्राचारित करण्यात आलं तिसऱ्या षटकावरती. इथून निश्चित आपण पाहतो पंचांना लाईन चेक केली जात्या. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव एका धाब्याच्या मध्ये संघाची धाबा संख्या निश्चित आपण पाहायला गेल तर 27 अंकावरती 27 धाबा धावपलकेवरती मैदानाच्या आतमध्ये इथून राहिल्या जातात. टीम बॅटिंग करत असताना निश्चित आपण पाहतो टीम सूरज जिलेबन दामोळे संघ चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून राहिला जातो. त्या संघाच्या माध्यमातून निश्चित आपण पाहतोय गोलंदाज तयार या फुलटॉस बॉल हलक्यात पेस केला. इथून निश्चित आपण पाहतो थोडीशी मिस फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये राहिल्या जात्या. इथून मात्र बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडं येतोय चौकार. संघाची धाबा संख्या टोटल आपण जर विचार केला 31 धावा धावपलकेवरती आपण पाहतो. 16 चेंडू बनवायचे 4 धावा. इथून टीम जिंकण्याकरिता टीम सूरज जिलेबन दामोळे या संघाला निश्चित आपण पाहतो 16 चेंडू 4 धावेचं समीकरण. हो इथून मैदानाच्या आतमध्ये करते का चेंडू शरीरावरती अदळला जातो. इथून मात्र डॉट बॉलची चांगला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजयला आपण पाहतोय जबरदस्त पटकेबाजी त्याच्या पाठपणा तब्बल आपण जर विचार केला तर 3 चौकार 1 षटकार जरूर पाहिलाय. जबरदस्त पटकेबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून राहिली जात्या. निश्चित आपण पाहतो अजय बरसला गेल्या मैदानाच्या आतमध्ये अजयची बॅट बॉलली गेल्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार ओ कोला टाकलेला चेंडू ड्राईव्ह केलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो लॉंग ऑफला शतरक्षक निश्चित आपण पाहतो थोडीशी पमले रुपेशच्या माध्यमातून राहिले जाते. चेंडू उचलीपैकीपर्यंत या 2 धाबा सहज पुन्हा 2 धाबा 2 धाब्याच्या मधील संघाची धाबा संख्या टोटल 33 अंकावरती अवघ्या 2 धाब्याने दूर या सामना जिंकण्यासाठी टीम सूरज जिलेबन दामोळे संघ निश्चित आपण पाहतो चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता. 30 मध्ये बनवायच्या होत्या 35 धाबा. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेला. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो डायरेक्ट हिट. इथून आपण जर विचार केला डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी त्याची गोलंदाजी करावी लागेल डाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. टीम आपण विचार केला 11 स्टार बल्ल्याची वाडी या संघाला थोडासा संघ बाग फुडला आणि निश्चित आपल्याला पाहायला मिळाला. इथून चला दोन्ही पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एरमाळ संघाने त्यांच्या विरोधात पाठगड टीम पनसवाडी संघ दोन्ही संघ रेडी राहा. मॅच झाली का लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. इथून गोलंदाज सज्ज दीपकला आपण पाहतो या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज मार्कवरती गोलंदाज फेकण्याकरिता सज्ज दीपकला आपण पाहतो एक चांगला गोलंदाज आज थोडासा बॅकफुटला निश्चित आपण राहिला जातो. टीम संघ बल्ल्याची वाडी संघ निश्चित आपण पाहतो
गोलंदाज तयार आहे. इथून निश्चित आपण पाहतो या षटकातून शेवटचा बॉल शिल्लक आहे. हलक्या पेस केल्या वडालला चेंडू रिलीज झाला. इथून मात्र एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ द ओव्हर इथून षटक आता इथून संपला जातं. 3 षटकाचा खेळ संपला जाता आणि 3 षटकामध्ये बॅटिंग करत टीम सूरज 11 दामोळा संघ जाऊन पोहोचला 34 अंकावरती. स्कोर इज लेवल मैदानाच्या आतमध्ये. चला इथून सोडवूया. उग्या एक दाब्याची गरज आहे टीम. आपण विचार केला तर सूरज 11 दामोळे या संघाला निश्चित आपण पाहतो चांगला खेळ इथून आला दोन्ही संघाच्या माध्यमातून. 12 चेंडू बनवायचे 1 धाव. इथून निश्चित आपण पाहतोय टीम सूरज 11 दामोळे या संघाला. इथून आपण पाहतो शतरक्षक आहे तिथं. मॅच विनिंग स्ट्रोक इथून निश्चित आपण पाहतो सामना जिंकला जातोय. टीम सूरज 11 दामोळे या संघानं अडलक टीम 11 स्टार भल्याची वाडी संघ तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन टीम सूरज 11 दामोळे संघ. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इथून आपण जर विचार केला तर अजय ठरला. सामन्याचा सामनावीर जबरदस्त गोलंदाजी केली आणि जबरदस्त पटकेबाजी केली आणि सामन्याचा हिरो ठरला गेला अजय.